नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणींनो, तुम्हाला दाखवणार आहे भजी. आज जाळीदार भजी न सोडा वापरता कशी बनवणार आहे पहा. न सोडा न विनो, पण जाळीदार बनणार आहे. फक्त 5 मिनटात होणार आहे, जास्त वेळ बिलकुल नाही. तर इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे पहा. तुम्हाला किती करायचं तेवढं क्वांटिटी घेऊ शकता. तर आता मी घेतलेले आहे एवढे, इथे तुम्हाला दाखवते. इथे टाकलेलं आहे जिरं अर्धा चमचा. इथे ओवा घ्यायचा अर्धा चमचा, तो पण जरा हातावर क्रश करायचा आणि तो टाकायचा. छान येतो स्वाद येतो भज्यांमध्ये ओव्यानी. पाव चमचा टाकलेला आहे हळद. मीठ चवीनुसार टाकायचं. कांदा घेतला होता, 2 कांदे घेतले होते, ते टाकले. असं मीडियम कापलेला लसूण किसून ठेवला होता, तो टाकला. कोथिंबीर टाकली. तुम्हाला किती हवी तेवढी कोथिंबीर टाकू शकता. इथे मिरच्या कापून घेतल्या होत्या, 4 मिरच्या कापून घेतल्या होत्या, त्या टाकलेल्या आहेत. आता आपल्याला हे रवीनी असं हलवायचं, हे मिक्स करून घ्यायचं पहिलं. नंतर पाणी बेताचंच ओतत जायचं, थोडं थोडं पाणी ओतत जायचं. एकदम पाणी ओतायचं नाही या भज्यांना, कारण की कांदा टाकल्यामुळं लवकर पातळ होणार ते, म्हणून जास्त पातळ करायचं नाही पीठ. पहिलं कांदा टाकल्यावर स्लो ठेवायचं. पीठ पातळ करायचं नाही कांदा टाकायचा असला तर. थोडंसं आता पाण्याचं थोडा शिपका मारते अजून. आणि आता पुरेसे होणार आहे आपल्याला. तर सगळं मेन गोष्ट आपल्याला त्याच्यात सोडा नाही का विनो नाही, काहीच टाकायचं नाही. तर आपण काय करणार आहे, हे पीठ 2 मिनटं तरी फेटणार आहे असंच पद्धतीने. हा रंग आहे ना, त्याच्याहून दुसरा पांढरा रंग तयार होईल, त्याच्यासाठी फेटणार आहे, ते लक्ष द्यायचं. मी फेटतच राहणार. 1 चमचावर मी तेल घातलेलं आहे, तरी पण फेटायचं. फेटल्याशिवाय पर्याय नाही याला, जाळी पडणार. फेटली तरच जाळी पडणार. तर फेटायचं. नको कसलं विनो, नको काही टेन्शन, सोडा नको, फक्त फेटायचं कामही तेवढं करायचं. तर छान मी चांगलं 2 मिनिट फेटलेलं आहे ह्याला. आणि ह्याला बघा फुललं पण वाटते आपल्याला, फुलल्यासारखं. आणि पांढरा रंग झालेला आहे त्याचा. पिवळं होता ना एकदम पहिला, तर पांढरा झालेला आहे पहा बरं. आता मी झालेलं आहे आपलं. पटकन आपण लगेच करायला घ्यायची. ह्याला वेळ लागत नाही बिलकुल. आता मी इथे तेल तापाय ठेवलेलं आहे. लगेच पकोडे आपले भजी सोडून द्यायची. पटकन वर पण येतात आणि छान अशी जाळीदार पण बनतात. पहा तुम्ही कशी जाळी बनणार आहे. अशा पद्धतीने पाडून घ्यायचे सर्व. थोडंसं एकदा उलटं करायचं का झालं. मग काय वेळ लागत नाही. भजी तळायला वेळ बिलकुल लागत नाही मैत्रिणींनो. लगेच भजी आपली जाळीदार फुगून वरती येतात मस्त. मिरच्या टाकल्या 2-3 मध्ये, तोंडी लावायला छान लागतात त्या मिरच्या, म्हणून मिरच्या पण टाकलेल्या आहेत. आता ही बघा झालेली. आपण तर वरून सोडेपर्यंत ती लाल होतात. तर मी आता काढून घेते पटापट. आणखीन एक घाणा दाखवणार आहे तुम्हाला, आणखीन एक बनवताना दाखवणार आहे. पटापट होतात पहा. तर हे सर्व मिरच्या काढून घ्यायचं. ह्याच्यावर मीठच्यानं जरासं मीठ पेरायचं, नंतर खायला घ्यायचं. हे बघ दुसरं एक दाखवते पटापट. मी नाही तुम्हाला कांदा कापण्याचं दाखवलं का नाही, कोथिंबीर कापण्याचं का नाही, मिरची कापण्याचं दाखवलं. सगळं तयार करून ठेवलं होतं. 5 मिनटात आपली भजी तयार होतात. जेवायला बसवलं इकडे वाढीत बिडीतपर्यंत भजी तयार होतात आपली. हे सर्व टाकून झालेली आहेत. आता आपण जर आता हलवायचा प्रयत्न करायचा. थोड्या वेळ नाही हलवायचं, नंतर लगेच हलवायला घ्यायचं. थोड्या वेळ त्याला इकडून तिकडं करून द्यायचं नाही. आणि आत्ता घ्यायचं लगेच. आता एक बाजूने झाली असेल, करायची उलटी पालटी मस्त. आणि ही भजी करायला लागले ना मैत्रिणींनो, खरंच घरात पुऱ्या घरभर नुसता सुगंध दरवळतो. आणि खूप छान लागतात ही भजी, जाळीदार आणि अशी मऊ लुसलुशीत होतात. आतमध्ये ही जाळी मस्त पडलेली असते.
जास्त पण लाल करायची नाही आणि कच्ची पण राहिली नाही. मिडियम गॅस ठेवायचा, म्हणजे आतपर्यंत ती शिजतात पण आणि जाड पण राहत नाही, आतमध्ये कच्ची राहत नाही. आणि दुसरी गोष्ट लूज पडत नाही बऱ्याच वेळ ती भजी. पण सोडा घातला असता तर लगेच लूज पडली असते ती. आहे तशी वाटली असती मग आपल्याला. आता मी मिरच्यांचे पण काढून घेते, सर्व काढून घेते. आता तुम्हाला दाखवते भजी आपली कशी वाढून घ्यायची ती. हे बघा, एवढी भजी झालेली आहेत आपली. तर गरम आहे तरी पण फोडते. वा, जाळी पहा, मस्त जाळी आहे. सुरेख झालेली आहे. तो आता वाढून दाखवते तुम्हाला प्लेटमध्ये. किती रंग सुंदर आलेला आहे भज्यांना आणि खूप जाळीदार भजी बनलेली आहे. लाल बिलकुल झाली नाही, का की आपण त्याच्यात मिरची पावडर नव्हती टाकली ना, नुसत्या मिरच्या कापून टाकली, त्यामुळे ह्या भज्यांना रंग फार सुंदर आलेला आहे. आणि वरून मिरची मस्त चहाबरोबर ताव काढ घ्या मैत्रिणींनो, खूप छान लागते, खूप टेस्टी लागतात. अगदी चविष्ट भजी तयार झालेली आहेत आपली. बरं, आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कशी वाटली ही भजी माझी, कसा प्रकार भज्यांचा आहे. आता तुम्हाला मसाल्याविषयी मी पुढे सांगणार आहे. तर मैत्रिणींना मी हा मसाला आता बनवते, म्हणजे बनवलेलाच आहे. आता आणलेला आहे मी स्टॉक, नवीन संपला होता पहिलावाला. तर मी ही म्हणजे दाखवण्याचा उद्देश कसा, मैत्रिणींनी बरेच मला कमेंटमध्ये सांगितलं का ताई तुम्ही कुठला मसाला वापरता, तुमच्या भाज्या एवढ्या चमचमीत असतात, रंग छान असतो भाज्यांना, तर असला तर द्या ना, नाही तर कुठून घेतात ते तरी सांगा ना. तर म्हटलं कुठून घेत नाही मी स्वतःच बनवते. तर तुमच्यासाठी थोडासा मी एक दोघींसाठी सांगितला होता, दिला होता. पण त्यांना एवढा आवडला तर त्यांच्या आजूबाजूला सर्वांना सांगून ऑर्डर द्यायला लागले, त्यात सुरुवात करायला लागल्या. म्हणून मी आता गावाकडे गेलेले आहे, गावाकडून मसाला बनवून आणते. हा चुलीवर मसाला भाजलेला आहे. याच्यात 18 ते 19 गरम मसाले वापरलेले आहेत, 4 कलरच्या मिरच्या वापरलेल्या आहेत. बरेचसे वस्तू आमच्या घरच्या असल्यामुळे शेणखता उगवलेल्या आहे. तुम्हाला आवडला तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, वरती पहा, घेऊ शकता. मसाल्याचा रंग ढलत नाही, वर्षभर राहतो. माझे पकोडे कसे झाले ते मात्र नक्की सांगा मैत्रिणींनो. बाय.